14 वृद्धांना दादासाहेब गायकवाड पुन्हा एकदा भारत फोर्ज कंपनी समोर घेऊन आलेत। वृद्धाश्रमासाठी जागा देऊ हे समाज कल्याण विभागाने लेखी द्यावं अशी मागणी दादासाहेब गायकवाड यांनी केली आहे। तर समाज कल्याण विभागाचे आयुक्त पुन्हा एकदा घटनास्थळी पोहोचलेले पाहायला मिळते आणि या वृद्धाश्रमाच्या जागेसाठीच एक प्रकारे या वृद्धांना जणू वेठीला ठेवल्याची ही घटना। दादासाहेब गायकवाड यांनी पुन्हा एकदा मागणी केलेली आहे की आपल्याला लेखी देण्यात यावी की वृद्धाश्रमासाठी जागा देऊ। दरम्यान समाज कल्याण आयुक्त देखील पुन्हा एकदा पोहोचलेले आहेत घटनास्थळी आणि आता तोडगा काढण्याच्या दृष्टीने प्रयत्न बघायला मिळतो। अधिकाऱ्यांनी वृद्धाश्रमासाठी जागा देणार असल्याचं लेखी द्यावं अशी मागणी केलेली आहे। एकीकडे थंडीचे दिवस आहेत, पारा घसरतो आणि त्याचवेळी वृद्धांना अशा प्रकारे उघड्यावर ठेवण्यात आलं आणि त्याच्यानंतर एकच खळबळ उडाली। या सगळ्यानंतर आता समाज कल्याण आयुक्तांनी पाऊल उचललंय। ताजे अपडेट जाणून घ्या मंदार गोंजारी यांच्याकडनं। मंदार, या सगळ्या संदर्भात आता समाज कल्याण आयुक्त पुन्हा तिकडे पोहोचल्याचं कळतंय, कसा तोडगा निघणार आहे यावर काय म्हणणं आहे आता आयुक्तांचं? हे सगळे वृद्ध आहेत ते पुन्हा अशा उघड्यावरती आणून ठेवलेले आहेत दादासाहेब गायकवाडनी। दादासाहेब गायकवाडला पोलीस चौकशीसाठी घेऊन गेलेले आहेत आणि हे वृद्ध पुन्हा इथं अशा अवस्थेमध्ये आहेत। हे एबीपी माझाने दाखवल्यानंतर समाज कल्याण विभागाचे अधिकारी या ठिकाणी दाखल झालेत आणि या वृद्धांना ते दुसरीकडे कसं हलवता येईल यासाठी प्रयत्न करतायत। आपल्यासोबत पुण्याचे समाज कल्याण अधिकारी आहेत। काय नक्की तुमचं यावरती आता पुढचं पाऊल असणार आहे? यांना आमच्याकडे जनसेवा फाउंडेशनचं आम्ही या ठिकाणी वृद्धाश्रम आहे, त्या वृद्धाश्रमामध्ये आम्ही यांची व्यवस्था करत आहोत आणि थोड्याच वेळामध्ये ती गाडी पण वृद्धाश्रमाची येत आहे, त्यांना आम्ही त्या ठिकाणी घेऊन जात आहोत। निवास व्यवस्था, त्यांची आरोग्य व्यवस्था आणि इतर सर्व सुश्रूषा त्या ठिकाणी केली जाणार आहे। अच्छा, कुठे नेत आहे तुम्ही पुन्हा एकदा सांगा? आंबी फाउंडेशन, जनसेवा फाउंडेशनचे आंबी येथे वृद्धाश्रम आहे, पानशेत जवळ। या सगळ्यांना तुम्ही तिथे घेऊन जाता? हो, जाणार। दादासाहेब गायकवाड या आपण बघितलं की या सगळ्या लोकांना एका अर्थाने वेटीस धरून हे सगळं करतो आहे, तर त्याच्याशी काही बोलणं झालंय का की काही आपण आपल्या अधिकारामध्ये हे सगळं करता? नाही, त्यांच्याशी बोलणं झालं नाही आमचं, परंतु आमच्या समाज कल्याण आयुक्त मॅडम दीपा मुंडे मॅडम यांनी आम्हाला तशा सूचना दिलेल्या आहेत की आपण यांचं अतिशय चांगल्या ठिकाणी आपण त्यांचं समायोजन करत आहोत। तर अश्विन, आपण यांनी जे सांगितलं ते ऐकलं। आता समाज कल्याण विभागाकडून एका वेगळ्या संस्थेमध्ये या सगळ्या वृद्धांची सोय करण्यात येते आहे, कारण दादासाहेब गायकवाडला त्यांनी आधी सांगून पाहिलेलं होतं, त्यांनी दुपारी मान्य देखील केलेलं होतं। या सगळ्या लोकांना तो घेऊन देखील गेला, मात्र पुन्हा तो या ठिकाणी या सगळ्या लोकांना अशाच उघड्यावरती घेऊन आला। गेले काही महिने हा सगळा प्रकार सुरू आहे। या अशा उघड्यावरतीच या सगळ्यांना ठेवण्यात आलेलं आहे। अतिशय अस्वच्छता आहे, यातील बऱ्याच वृद्धांना तातडीने उपचारांची गरज आहे आणि या सगळ्या वृद्धांना पुढं करून तो जागेची मागणी करतो आहे। शासनाने माझी जागेची मागणी पूर्ण करावी, अन्यथा मी या सगळ्या वृद्धांना घेऊन इथेच आंदोलन असंच कायम ठेवणार अशी त्याची भूमिका आहे। एका अर्थाने त्याला या सगळ्या वृद्धांना त्यांनी वेटीस धरलेला आहे, त्यामुळे आता समाज कल्याण विभागाने पाऊल उचललेलं आहे। या सगळ्यांना एका दुसऱ्या संस्थेमध्ये हलवण्यात येत आहे। धन्यवाद या माहितीबद्दल। बातमीचे अपडेट्स वेळोवेळी जाणून घेतच राहू। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।